हॅलो गाईज, नमस्कार मित्रांनो. आज आपण जे काय मी लास्ट 5 दिवसांमध्ये जे फॉलो केलेल्या गोष्टी होत्या त्या मी कशा मेंटेन करतोय आणि ज्या काय गोष्टी आहेत तर मी तुम्हाला दाखवतोय त्या गोष्टी. तर तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये डे वनमध्ये माझं तुम्हाला दिसेल डेट डे. मी व्हिडिओच्या लिंक्स पण टाकतो याच्यामध्ये. ॲक्च्युली 1 2 3 वाली नाही टाकलेली आहे मी, तर टाकेल मी ते पण अपडेट करतो आहे. तर त्यामध्ये इंडेक्स आपला एकच असणार आहे जे रूल्स आहेत त्यानुसार. ऑप्शनमध्ये कोणता घेतलेला आपण, कॉल घेतलेला की पुट घेतलेला, त्या दिवसाची जी काय स्ट्राईक प्राईस होती ती स्ट्राईक प्राईस, एक मिनिट थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसेल याच्यामध्ये प्रॉपर. तर याच्यामध्ये स्ट्राईक प्राईस जी कोणती होती ती टाकतो आपण. त्यानंतर एक्सपायरी कोणत्या एक्सपायरीचे होते, सेटअप कोणता होता आपला, आणि ॲनालिसिस काय म्हणजे होतं. त्यानंतर एंट्री टाईम, एक्झिट टाईम, कोणत्या प्राईजला केलं. त्यानंतर लॉट साईज काय होती. ॲक्च्युली निफ्टीच्या आधीची लॉट साईज 75 होती आणि आपण 2 लॉटमध्ये ट्रेड करतो, तर 75 म्हणजे 75 आणि 75 अशी 150 क्वांटिटी होती आणि आपण प्रत्येक ट्रेड हा 2 लॉटनीच करतो आहे. तर त्यानंतर आपण जो एस एल घेतला, म्हणजे एस एल आणि टार्गेट जे इनिशियली लावलेले आहेत ते इथं टाकतो आणि त्या ट्रेडमध्ये आपण किती कॅपिटल यूज केला हे यूज करतो आपण. त्यानंतर रिस्क रिवॉर्ड, तर त्या ट्रेडमध्ये जेव्हा एंट्री केली स्टॉप लॉस झाला असेल किंवा टार्गेट, पण आपण प्लॅन करताना किती रिस्क रिवॉर्ड प्लॅन केलेला. तर आपला रूल्सनुसार मिनिमम 1:3 हे पाहिजे आणि आपण मॅक्सिमम 1:7.5 पण केलेलं होतं. तर त्यानंतर एस एल टार्गेट काय झालं त्या ट्रेडमध्ये. त्यानंतर एंट्री आपली जी प्लॅन करत होतो तशी झाली का, किंवा आपण एंट्री गेल्यानंतर केली. तर हे पण आहे. व्हॉल्यूम कन्फर्मेशन आपण बघितलं होतं का व्हॉल्यूम. शक्यतो व्हॉल्यूमला मी एवढं नाही, फक्त काही वेळेलाच मी चेक करतो, पण तरी मी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. मार्केट कंडिशन काय होतं, त्यानंतर एस एल ॲक्च्युअल काय होतं, आणि डेली लॉस लिमिट रीच, म्हणजे डेली लॉस लिमिट जी आहे 3,000ची, तर त्या दिवशी रीच झालेली का, म्हणजे त्या एका ट्रेडमध्ये मी केली आहे का दुसऱ्या ट्रेडमध्ये झालं. म्हणजे पहिल्या ट्रेडनंतर दुसऱ्या ट्रेडमध्ये इथं येस दिसेल तुम्हाला. तर माझ्या दुसऱ्या ट्रेडमध्ये डेली लिमिट जी होती 3,000ची ती रीच झाली आहे. आणि विकली लॉस लिमिट हे मी आज नवीन कॉलम ॲड केला आहे. तर मी ट्राय करतो आहे की एक विकली, म्हणजे आता जे दिवसामध्ये 3,000 रुपयाचा लॉस झाला तर ट्रेडिंग बंद करायचं, त्यानंतर ट्रेड नाही घ्यायचा, हा आपला रूल आहे. पण मी आता विचार करतो आहे, जर सपोज मी रोज 3,000 लॉस करत गेलो, मी कंटिन्यू 5 दिवस लॉस करणं, म्हणजे पहिला दिवस लॉस होतोय, दुसऱ्या दिवशी पण 3,000चा लॉस होतोय, तिसऱ्या दिवशी पण 3,000चा लॉस होतोय, म्हणजे आपण काहीतरी चुकीचं करतोय ॲक्च्युली. तर माझं म्हणजे 3,000मध्ये आपण मिनिमम 2 ट्रेड लॉसमध्ये जातोय आणि असे 2 ट्रेड जरी पकडले तरी 6 ट्रेड जवळजवळ लॉसमध्ये जातोय. तर मी विचार करतोय की 3 दिवस ठेवायचे की 4 दिवस, म्हणजे 9,000 ठेवायचे की 12,000. मी आता हे ॲक्च्युली कॅल्क्युलेशन मी सध्या हे मी ट्राय करत होतो विकली लॉस लिमिटसाठी 9,000चं ठेवून, पण आपण जर चेक केलं तर आय थिंक आपण 12,000च्या लिमिटनं चाललो होतो लास्ट वीकमध्ये. पण टोटल जर विचार केला तर 15,000. पण मी याच्यावरती अजून एक्झॅक्ट अजून मी पिन पॉईंटवरती नाही आलेलो आहे की कोणती अमाऊंट ठेवायची आणि कशी सायकोलॉजी प्ले होईल त्यामध्ये. कारण आपण ट्रेड ॲक्च्युली त्यावरती आपण नंतर बोलू काय काय आहे. त्यानंतर ॲक्च्युली एक्झिट प्राईस काय झाली आहे आणि एक्झिट प्राईस जी आपण लावलेली होती ती एक्झिक्यूट झाली का नाही झाली. तर एक दिवस आपण बघू शकता डे 2मध्ये आय थिंक. तर सेकंड अटेम्प्टला प्राईस हिट झाली, फर्स्ट अटेम्प्टमध्ये फक्त ऑर्डर ओपन झाल्या आणि एस एल पण निघून गेलेला. तर हे इश्यूज येऊ शकतात जी टी टी ऑर्डरमध्ये. तर त्यानंतर ट्रेलिंग एस एल म्हणजे नो इथं रेड केलेलं आहे, कारण मी इथं एस एल ट्रेल करू शकत होतो कॉस्ट टू कॉस्टला, कारण 2 आर पर्यंत मी ऑलरेडी 9 पॉईंटनं टार्गेट मिस होत होतं माझं.
तर इथं मी कॉस्ट टू कॉस्टपर्यंत मिनिमम घेऊ शकत होतो एस एलला, ट्रेल करू शकत होतो. बट ते नाही झालेलं आहे. तर त्या माझे काही हायलाईट्स आहेत. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता माझं अचिवेबल होतं टार्गेट की अनअचिवेबल होतं. तर मी 1:67 जातो. ते एस एल जेवढं लहान असेल तेवढा रिस्क रिवॉर्ड बेटर राहतो. त्यामुळे एस एलला मी कमीत कमी ठेवायला ट्राय करतो. तुम्ही जर तुम्हाला मी दाखवेल आता. त्यानंतर आधी आपण कॉलम्स बघूया सगळे. टार्गेट अचिवेबल होतं, अनरिअलिस्टिक हे झालं. त्यानंतर त्या दिवशी एक्झॅक्ट प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला, तर हे इथं बघायला भेटेल. आणि हे पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट अँड लॉस. तुम्हाला याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला सगळ्यात जास्त लॉस पर्सेंटेज दिसेल. हे पर्सेंटेज याच्यावरती आहे की जी युज्ड कॅपिटल आहे, जी तुम्ही इथं जर बॅकला बघितलं तर युज्ड तुम्हाला ट्रेडमध्ये दिसेल. इथं युज्ड मॅक्झिमम आपण एका ट्रेडमध्ये 16,269 रुपये यूज केलेत. ह्यापेक्षा जास्त आपण यूज नाही करत आहे. म्हणजे एका ट्रेडला 8,000च्या आसपास आपण म्हणजे त्याच लेवलची स्ट्राईक प्राईस आपण चूज करतोय. आणि खूप कमी 10 आणि 20 रुपयेवाले ऑप्शन आपण ह्या सिरीजमध्ये एकदा पण, म्हणजे हिरो झिरोवाले ट्रेड आणि असे ट्रेड आपण टोटली पूर्णपणे अवॉइड करणार आहे. आपण त्या रस्त्याने जाणार नाही आहे. म्हणजे अशी मॅजिक वगैरे आपण काही नाही करणार आहे. आपण डिसेंट आणि प्रॉपर वेनं वर्क करणार आहे याच्यामध्ये. तर सेम ते जी यूज झालेलं मार्जिन आहे त्याच्यावरती लॉस आणि प्रॉफिट, म्हणजे जे यूज झालेलं आहे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की जे कॅपिटल यूज झालं होतं त्याच्या 11% लॉस झालेला आहे. 11.81 हा पूर्ण वीकमध्ये सगळ्यात मोठा लॉस होता माझा, 11.81. आणि प्राईजनं जर बघितलं 1717 रुपये आणि या ठिकाणी बघितलं 1722 वगैरे असा जास्त मोठा लॉस होता. पण आपण जर प्रॉफिट बघितलं एका ट्रेडमध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट आपलं होतं ते 8,697, जे 60%, जे आपण डे 5मध्येच अचीव केलेलं होतं. आणि आता ह्या ट्रेडमध्ये पण आपलं ट्रेलिंग एस एल हिट झालेलं. ते ॲक्च्युली 199 पॉईंट समथिंगचं आपलं टार्गेट होतं आणि 197 वगैरे हाय लागला. 2 पॉईंटमध्ये मिस झाला आणि ट्रेलिंग एस एल हिट झाला. पण तरी पण तुम्ही चेक केलं तर लक्षात येईल की ऑलमोस्ट 60%चं आपण बुक केलेलं आहे याच्यामध्ये. आणि सेकंड नंबरला दिसेल 53% आहे. त्यानंतर दिसेल 49% आहे. तर आत्ता पुढे जाऊ थोडं आपण. आता हे काही गोष्टी आहेत त्या अजून मी फील नाही करत आहे. ते मी नेक्स्ट विकेंडला मी तुम्हाला नक्की सांगेन या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या. तर रूल्स फॉलोड आणि हे 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 मी नवीन ॲड केलेले कॉलम आहेत आज. तर मला हे पण करायचं. आणि ग्राफ वगैरे पण मी प्लॉट करतोय, ते अजून वर्किंगमध्ये आहे. पण सध्याच्या जर्नलमध्ये जे मी काही बेसिक गोष्टी आहेत त्या ॲड केलेल्या आहेत आणि मी फॉलो करतो या सगळ्या गोष्टीला. आणि हे माझी गुगल शीट आहे. तर मी ऑब्व्हियसली मी मोबाईलवरून पण याला मी अपडेट करू शकतो. एवढं काय मुश्किल नाही आहे त्यामध्ये. तर आता हे डे 6 नाही आहे माझा, सॅटरडे. डे 6 हा मंडे असेल माझा. हे मी जस्ट ड्रॅग केलेलं आहे तर त्यामुळं हे दिसतं आहे. तर हे डे 6 नाहीत, हे मार्केटचे हॉलिडेज आहेत. तर आत्ता आपण बघूया की एक्झॅक्ट रिस्क रिवॉर्डमध्ये काय मॅजिक आहे. डेली लिमिटपर्यंत आपण जात होतो, सगळं करत होतो आणि 3-3 हजारपर्यंत लॉस पण केलेले आहेत आपण एका एका दिवसामध्ये. जवळजवळ ऑलमोस्ट सगळ्या दिवसापर्यंत लॉस लिमिट रीच झालेलं आहे आपलं. तर ते तुम्हाला कसं हे सांगतोय मी की कारण तुम्ही बघितलं असेल की डे 2मध्ये प्रॉफिट दिसतंय, काल पण प्रॉफिट दिसतंय आणि मी बोलतोय की लॉस लिमिट रीच झालेलं आहे. तर ते कसं सांगतो तुम्हाला एकदा माझं म्हणजे आहे काय. तर मी या साईडला तुम्हाला हे करतोय. तर हे पहिले आहेत ते फर्स्ट डेचे 2 ट्रेड आहेत. तर याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला दिसेल, अरे हे 1200 आणि 1700 असे 2 ट्रेडचे मिळून हे तर ओपनली होतं. म्हणजे ऑलमोस्ट 20%. आता पर्सेंटेजवरती जावा. 20% म्हणजे आपलं जवळजवळ 3,000 रुपयाच्या आसपास होतं. 16,000चं ॲव्हरेज पकडून चाललं होतं.
तर या दिवशी 7,900 म्हणजे 8,000च्या अराउंड प्रॉफिट होता. पण त्यानंतर हे आहे 1,500 रुपयाचा लॉस आणि त्यानंतर 5,000 रुपयाचा प्रॉफिट. तर आता यामध्ये तुम्ही बघितलं 3 ट्रेड झालेले आहेत आपले आणि 1,500 रुपयाचा लॉस, म्हणजे त्या दिवसाला मी 1,500 रुपयाचा लॉस केलेला आहे. ठीक आहे. तर त्या दिवशी म्हणजे मी प्रॉफिट केलं 12,000 समथिंग, 12,000 13,000च्या अराउंड. पण लॉस हे माझं 15,000 झालेलं, 1,500 रुपये झालेलं आहे. तर हे लॉस लिमिट माझं फक्त आता मी यानंतर एकच ट्रेड करू शकत होतो. जो मी हा ट्रेड केला यामध्ये प्रॉफिट झालं, पण माझ्याकडे अजून पण एक ट्रेड करण्याची संधी होती, ज्यामध्ये मी किती 1400 1450 रुपयेपर्यंत एस एल घेऊ शकत होतो. असं प्लॅन आहे माझा याच्यामध्ये. तर हे जे आता त्यानंतर या दिवशी बघितलं तर 1,300 रुपये लॉस झाला, प्लस 800 प्लस 800. तर हे जर तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवलं, 2,977, म्हणजे मला 7,400चा प्रॉफिट झाला. ओके. पण त्यामध्ये मला त्या दिवशी 2,977 लॉस झाला, म्हणजे मी नेक्स्ट ट्रेड घ्यायला कॅपेबल नाही आहे त्या दिवशी. तर मला आता आयदर हे लिमिट चेंज करायचं आहे किंवा मला विकली लिमिट सेट करायचं आहे. तर मी जे काय म्हणजे कॅल्क्युलेशन करेन काही गोष्टींचं आणि जे फायनल होईल ते नेक्स्ट मंडेला किंवा नेक्स्ट याच्यामध्ये मी रनिंगमध्ये या गोष्टी शेअर करेन. कारण ते पण मला जे काय स्ट्रॅटेजीज किंवा ज्या काय गोष्टी आहेत ते मला चेक करायचे आहेत आधी, ते कसं प्ले होईल. कारण आता जर माझा रिस्क रिवॉर्ड रेशो जर बघितला तर तुम्ही 1:3च्या आतमध्ये आपण बुक केलेलं नाही आहे कोणता, म्हणजे ते तुम्हाला तर व्हिडिओमध्ये आधीच्या पूर्णपणे कळूनच जाईल. आत्ता आपण बघणार आहे आपला विनिंग रेट काय आहे आणि आपण एक्झॅक्ट बुक किती केलेला आहे. ओके. तर विनिंग रेट तुम्हाला इथंच कळून जाईल. तर याच्यामध्ये टोटल ट्रेड आहेत, आपले 2 नंबरपासून चालू होत आहे. ते आहे 16 नंबर, म्हणजे टोटल 15 ट्रेड केले आपण. आणि 15 ट्रेडमध्ये तुम्ही चेक केलं तर 1 2 3 4 टार्गेट आहे आणि 11 स्टॉप लॉस आहेत. बट आता इथं मजा आहे, 4 टार्गेट आणि 11 स्टॉप लॉस, म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो जर तुम्ही कॅल्क्युलेट करा, रिस्क रिवॉर्ड नाही सॉरी, इक्वल टू 3 डिवाइड बाय 15 इंटू 100. विनिंग रेट आहे आपला फक्त या वीकमध्ये 26.66%. जे एवढ्या वेळात आपण जिंकलोय, फक्त एवढ्या वेळात आपले टार्गेट झालेले आहेत. हां, पण आता याच्यामध्ये मी खूप ॲनालिसिसमध्ये चेक करत आहे की माझं सेकंड हाफमधले ट्रेड कसे जात आहेत किंवा प्रॉब्लेम एक्झॅक्ट कुठे येतो आहे. तर मी आता मोस्टली बघतोय की रिव्हर्सल जे सेकंड हाफमध्ये आहेत 2 नंतरचे, इथं जर बघितलं तुम्ही सुरुवातीचे एस एल 1 वाजताचा सेकंड हाफमध्ये एस एल गेला आहे. परत हा सेकंड हाफमधला एस एल आहे, टार्गेट आहे सेकंड हाफमध्ये. बट मॉर्निंग परत हा पण सेकंड हाफमध्ये एस एल आहे, हा पण सेकंड हाफमध्ये एस एल आहे, हा मॉर्निंगचे 2 एस एल आहेत आणि हे 3 एस एल आहेत ते सेकंड हाफमध्ये आहेत. म्हणजे मोस्ट ऑफ एस एल जे गेलेले आहेत ते सेकंड हाफमध्येच गेलेले आहेत. तर याच्यावरती थोडं कसं कंट्रोल करता येईल हे नवीन काय पद्धतीनं करता येईल, किंवा अजून लिमिट जे आहे लॉस लिमिट आपलं ते कमी करायचं किंवा वीकली लिमिट पण सेट करायचं. तर नेक्स्ट डेसाठी आपण काहीतरी कुशन ठेवू, असं काय होतंय का मी ट्राय करतोय. ठीक आहे. आता 26% हा आपला विन रेट आहे, म्हणजे पास व्हायला पण 35% लागत होते आपल्याला, त्यापेक्षा पण कमी आहे. पण आता जर आपण कॅल्क्युलेशन केलं
तर 18,000 समथिंगचं तुम्हाला प्रॉफिट दिसेल. विन रेट किती आहे आपला? फक्त 26%. तर मला यातून हेच सिद्ध करायचं आहे की फक्त आपला एस एल टार्गेट आणि आपली कन्सिस्टन्सी असेल, कितीही खराब स्ट्रॅटेजी असेल, 26% म्हणजे आपण क्वांटॉस केला तरी पण आपली याच्यापेक्षा जास्त येऊ शकते कदाचित. फक्त आपल्या लेवल्सवरती भरोसा पाहिजे. ब्रेकआउट होतं नाही होतं, रिव्हर्सल होतं नाही होतं, जे काय असेल ते असेल. आणि मी काय प्रो नाही आहे, तुम्ही बघतच असाल माझ्या व्हिडिओमध्ये की खूप काही मिस्टेक्स होतात, पण टॉप लेवलला ज्या आपल्या रूल्सला बांधून आहे आपण, तर ते सुटता कामा नये. तर ते फक्त राहिलं तर आपण लॉसमध्ये नाही जाऊ शकत. मार्केट आपल्याला घेऊन जात नाही लॉसमध्ये. मार्केट कधी कधी आपल्याला एस एल मागतं, ते आपल्याला द्यायलाच पाहिजे, ते आपण ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे. हेच स्वतःला शिकवायचं आणि हेच शिकवत आहे मी स्वतःला. तुम्ही पण जर ट्रेड करत असाल तर तुम्ही ट्रेड करताना विचार करा, त्याआधी ठरवा तुम्ही लॉस किती देऊ शकता. तुम्हाला पॅनिक होणार नाही याची काळजी घ्या, कारण ॲट द एंड शेवटी आपल्याला मेंटल फिटनेस पण गरजेचे आहे. आणि हे मी पण फेस केलेलं आहे की अकाउंट एकदम झिरो झाल्यानंतरची जी फिलिंग येते ती काय असते. तर ठीक आहे, तुम्ही पण ट्रेड करताय. जर ट्रेडर व्हायचं असेल, जर ट्रेडर व्हायची इच्छा असेल, तर ही सगळ्यात बेसिक गोष्ट आहे जी तुम्ही स्वतःचं जर्नल मेंटेन करा. असंच करा नाही, खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारे ॲप्स आहेत त्यासाठी, त्याच्यावरती फॉलो करा. किंवा सिम्पली आपल्या वहीमध्ये जरी लिहिलं तरी चालेल. फक्त ती आपली अकाउंटेबिलिटी आहे, आपण काय केलं आहे, आपण कुठं चुकत होतो. आता जेव्हा मी आज चेक करत होतो तेव्हा खूप साऱ्या गोष्टी कळून येतात की ह्या गोष्टी करायला नको होत्या. आता ह्यामध्ये जर मी काही एस एल बघतोय किंवा ह्यामध्ये काही गोष्टी बघतोय तर गरज नव्हती, असं सरळ सरळ कळतंय. पण त्या गोष्टी नंतर जेव्हा आपण ट्रेड करू तेव्हा त्या क्लिक होतील कुठं ना कुठं, की बाबा हां, हे आपण ऑलरेडी असं केलेलं होतं, तर काही गरज नाही आहे. नंतर असे ट्रेड होणार नाहीत. आणि जे रूल्स आहेत त्या रूल्सवरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवायलाच पाहिजे. आणि तेच केलं मी या आठवड्यामध्ये. फक्त माझे 4 ते 5 टार्गेट आले. किती? चार टार्गेट आले, 11 स्टॉप लॉस गेले. आणि तरी मी, तुम्ही जर चेक केलं, आपलं कॅपिटल हे 16,000च्या आसपास होतं. आणि जर म्हणजे मॅक्सिमम कॅपिटल यूज झालेलं आहे ते आपण पकडूया. रिटर्न्स किती आहेत चेक करा. कॅपिटल इन्व्हेस्टमेंटवरती नाही म्हणून मी, पण कॅपिटलवरती 16,270 रुपये पकडा. 16,269. तर 16,269. एक मिनिट. 16,269 इंटू 100, 112% वीकमध्ये रिटर्न आहेत. मग अजून काय पाहिजे? कोणती स्ट्रॅटेजी? काय स्ट्रॅटेजीच्या पाठीमागं पळण्यापेक्षा स्वतःवरती वर्क करा, स्वतःला डिसिप्लिन ठेवायला ट्राय करा. खूप अवघड आहे आणि खूप सोपं पण आहे. धन्यवाद. आपण भेटूया उद्या. मी काही कॅन्डलस्टिक पॅटर्न डिस्कस करेन ज्याच्यावरती मी थोडा कॉन्फिडंट असतो किंवा ज्याच्यावरती मी ट्रेड प्लॅन करायला ट्राय करतो, मी काय करतो. तर उद्या भेटूया. धन्यवाद.